देशोन्नति और स्टडी साइंस कोचिंग सेंटर के तत्वाधान में नासिक में उन बच्चों को सम्मानित किया गया जिन्होंने 10वीं की परीक्षा में अच्छे अंक लाए। साथ ही साथ देशोन्नति के मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे ने बच्चों को सम्मानित किया। इस मौके पर नासिक के कई गणमान्य और शिक्षा क्षेत्र से जुड़े उत्कृष्ट व्यक्ति भी इस कार्यक्रम में शामिल थे। श्री प्रकाश पोहरे के हाथों से सम्मान पाकर बच्चों की खुशी साफ तौर पर देखी जा सकती है। साथ ही साथ यहाँ पर कई और गणमान्य लोग मौजूद थे जिनकी तस्वीर आप इस वीडियो में साफ तौर पर देख सकते हैं। साथ ही साथ इस कार्यक्रम में पहुंचकर बच्चों के अभिभावक को भी बहुत अच्छा लगा। श्री प्रकाश पोहरे ने बच्चों के आगे बेहतर शिक्षण के साथ साथ उनको और कैसा अच्छा काम करना चाहिए, कैसे वो बच्चे भविष्य में बेहतर कर सकते हैं, इस पर भी उन्होंने प्रकाश डाला। इस मौके पर श्री प्रकाश पोहरे ने कई ऐसी अत्यधिक और कई उत्कृष्ट बातों का भी चयन किया जिसमें बच्चे अपना बेहतर भविष्य बना सकते हैं। साथ ही साथ उन्होंने बच्चों को ये भी बताया कि आप कैसे शिक्षा के साथ अपने सेहत पर भी ध्यान दे सकते हैं। की आज पालक दिन आहे आणि चांगला दिवस आहे। विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही आलेले आहेत। या कार्यक्रमाचे आयोजक तुमच्या सायन्स स्टडी सेंटरचे प्रमुख डॉक्टर श्रीरंगजी प्रभू, सुनीलजी देशमुख, जे खरं म्हटलं म्हणजे आमच्याच जिल्ह्यातले आहेत। मला फार बरं वाटलं त्यांना इथं पाहून। राजू पाटील, मंचावर उपस्थित असलेले त्यांचे दुसरे सहकारी सुनील देशमुख आणि त्याचबरोबर आमच्या लवकरच नाशिकला हो घातलेल्या आवृत्तीचे संपादक जयंतजी महाजन यांना आपण चांगल्या रीतीने ओळखता। मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही एका अतिशय चांगल्या अशा युगामध्ये जन्मला आहात। तुम्हाला मी काही प्रश्न करतो, आपण थोडं म्हणजे भाषण न करता आपण थोडंसं इंटरॅक्शन म्हणजे सुसंवाद करूया। तुमच्याकडून म्हणजे मला अगदी ओपनली प्रतिसाद असा हवा आहे। आणि मला सांगा, तुमच्यापैकी किंवा मी सांगतो की पहिले आमचा जमाना असा होता, म्हणजे आम्ही 7 भाऊ बहीण, 3 भाऊ आणि 4 बहिणी, असं 7। तुमच्यापैकी आता हम दो हमारा एक वाले किती आहेत त्यांनी हात वर करावा, आणि हम दो हमारे दो किती आहे? बहुतांश हम दो हमारे दो, आणि आम्ही हम दो हमारे 7, काही काही ठिकाणी डझन भर असायचे। त्याच्यामुळे व्हायचं काय, अभ्यास करतो कर, जेवला काय जेव, नाही तर जिथं आईला कुठं राग आला, बापाला राग आला की बदा 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 कांडायचं। अशा जमान्यातला आम्ही। माझ्या बापाच्या गाडीचा हॉर्न दरवाजा उघडला आणि दरवाजाचा खटकन आवाज आला की इकडे माझी चड्डी पिवळी व्हायची, कारण मला माहीत होती की आता बाप आल्यानंतर कटा बदा बदा काढणार आहे, ठोकणार आहे। हा रोजचा विषय होता। पण एक संस्था स्थापन केलेली आहे, निशांत सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी। त्याचे ते संस्थापक आहे, अध्यक्ष आजही तेच अध्यक्ष आहे। पण डिपॉझिट किती आहे? मला असं एकाने विचारलं होतं, अहो तुम्ही ज्या दैनिकात गेले, बरं झालं तुम्ही तिकडे गेले, आमचा परिचय झालेला आहे। तोपर्यंत साहेबांचं मला बाकीचं डीप काही माहीत नव्हतं। अहो पतसंस्था आहे त्यांची, म्हटलं मला नाही माहीत पतसंस्था। आणि मग त्या पतसंस्थेच्या ठेवी किती आहे बघितल्यानंतर 500 कोटी रुपयाच्या ठेवी। हा सर्वसामान्य जनतेचा असलेला विश्वास आहे। या विश्वासाच्या बळावर 500 कोटीच्या ठेवी आहे आणि 40 ब्रँचेस सुरू केलेल्या आहेत। 40। मी एक ब्रँच चालवताना माझं डोकं दुखतं। आज 40 ब्रँचेस चालवतात, 500 कोटीचा टर्नओव्हर आहे। गरजूंना कर्ज दिलं जातं, वसूल केलं जातं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना गेलं। 30हून अधिक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत। विदेश दौरे, मध्यंतरी मी त्यांच्याशी मला संपर्क साधायचा होता, त्यावेळी त्यांना मी मेसेज दिला की मी बाहेरगावी नव्हतो साहेब, मी लंडनमध्ये होतो। तर मला असं वाटलं की आपण आल्यानंतर साहेबांना भेटू। मग साहेबांना म्हटलं तुम्ही इकडे गेलात का? साहेबांना नंतर बघितल्यानंतर साहेब युरोपमध्ये गेले, मलेशिया, इंडोनेशिया, साऊथ कोरिया, अमेरिका, फ्लोरिडा, नेपाळ, दुबई, सिंगापूर, आफ्रिका, कितीतरी देशांमध्ये जाऊन आलेले। सर्व देशांमध्ये जाऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करून
तिथलं ज्ञान घेऊन देशोन्नतीच्या माध्यमातून समाजापुढे सगळे केलेलं.